नमस्कार, मी प्राची लुडबे. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग अंतर्गत व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरमध्ये तुम्हा विद्यार्थ्यांचे हार्दिक स्वागत. कोविड-19च्या कालावधीत शिक्षणाची गाडी रुळावरून घसरू नये हा हेतू लक्षात घेऊन बृहन्मुंबई महानगरपालिकेने देशभरातील सर्व विद्यार्थ्यांना घरी बसून दर्जेदार शिक्षण प्राप्त व्हावे यासाठी एज्युकेशन फॉर ऑल इनिशिएटिव्ह अंतर्गत BMC एज्युकेशन हे चॅनेल सुरू केले आहे. मुलांनो, तुम्हाला या चॅनेलचा नक्कीच लाभ होईल. आज आपण या भागात इयत्ता 8वी स्कॉलरशिपमधील गणित या विषयातील एक महत्त्वाचा भाग पाहणार आहोत. चला तर पाठाला सुरुवात करूया. नमस्कार, मी प्राची लुडबे. आज आपण इयत्ता 8वी शिष्यवृत्ती गणित मध्ये शिकणार आहोत. घटक 2 संख्यांवरील क्रिया आणि त्या अंतर्गत आज आपण पाहणार आहोत उपघटक 2.3 वर्ग व वर्गमूळ. चला आता आपण पाहूया वर्ग आणि वर्गमूळ म्हणजे काय. प्रथम आपण काही बेसिक घटक वर्ग आणि वर्गमूळमध्ये जे तुम्ही शिकला आहात परंतु त्याची आपल्याला उजळणी करणे आवश्यक आहे. वर्ग म्हणजे काय? कोणत्याही संख्येला त्या संख्येने गुणणे याला म्हणतात त्या संख्येचा वर्ग. उदाहरणार्थ 5 गुणिले 5 म्हणजे होणार 5चा वर्ग बरोबर 25. हे तर तुम्हाला माहीतच आहे. कोणत्याही नैसर्गिक संख्यांच्या वर्गांना पूर्ण वर्ग संख्या असे म्हणतात. नैसर्गिक संख्यांचे वर्ग उदाहरणार्थ 4चा वर्ग, 5चा वर्ग, 10चा वर्ग त्यांना पूर्ण वर्ग संख्या असे म्हणतात. आता पहा, या ठिकाणी मी तक्ता दिला आहे, थोडं सोपं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 पर्यंतचे वर्ग तुम्हाला नक्कीच माहीत आहेत. ते वर्ग लिहिले आहेत बघा. 1चा वर्ग 1, 2चा वर्ग 4, 3चा वर्ग 9, 4चा वर्ग 16, 5चा वर्ग 25, 6चा 36, 7चा 49, 8चा 64, 9चा 81 आणि 10चा 100. यावरून तुम्हाला काय दिसतंय? हे पहिल्या 10 संख्यांचे वर्ग मी यासाठी दिले आहे की पुढच्या ज्या संख्या आहेत 10च्या पुढे 11 उदाहरणार्थ, तर 11चा वर्ग 121 आहे. मग 121 मध्ये एकक स्थानी काय आहे पहा? 11चा वर्ग. मी या ठिकाणी लिहिते, 1 मिनिट. पहा, इथे आपण लिहूया 11चा वर्ग. तर 11चा वर्ग 11 गुणिले 11 121 आहे. ठीक आहे. मग 11च्या वर्गामध्ये एकक स्थानी काय आलं पहा? 1 आला, बरोबर. आणि 1चा वर्ग म्हणजे 1 आहे. म्हणजे ज्यांच्या एकक स्थानी 1 असेल त्यांचा वर्ग केल्यावर 1च येणार आहे एकक स्थानी. म्हणजे कोणती संख्या 11, 21, 31 वगैरे कोणती असू दे. तसेच ज्यांच्या एकक स्थानी 9 असेल म्हणजे 9चा वर्ग 81 आहे ना, 19 असेल, 29 असेल किंवा आपण 79 असेल, 89 असेल, म्हणजे ज्यांच्या एकक स्थानी 9 आहे अशा संख्यांचे वर्ग केल्यावर पण आता 89 × 89 9 9 81 वर्ग पुढे करायचा आहे. पण एकक स्थानी काय आला बघा? 1 आला, बरोबर. म्हणजे कोणत्याही पूर्ण वर्ग संख्या आपण जेव्हा एखाद्या संख्येचा वर्ग करू नैसर्गिक संख्यांपैकी कोणत्याही संख्येचा, तर त्यांच्या एकक स्थानी कोणते अंक येणार? तर त्या संख्येच्या एकक स्थानी काय आहे? तर वरूनच आपण इथे पाहूया. ह्या तक्त्यावरून 1 आणि 9 असेल त्यांच्या एकक स्थानी 1 येणार, कारण 9 9 81.
बरोबर. त्यामुळे त्या संख्येचा वर्ग करताना 9 9 81चा एकच येणार. नंतर ज्यांचे एकक स्थानी 2 असेल त्यांचा वर्ग केल्यावर 4 येणार. हां, अजून केव्हा एकक स्थानी 8 असेल तेव्हाही 4 येणार. म्हणजे 2 किंवा 8 असतील तर त्यांच्या वर्गस्थानी 4 येणार आहे. त्यानंतर इथे लिहिलं आहे बघा मी 5. एकक स्थानी 5 असेल त्याच्या वर्गस्थानी 5 येणार आहे, कारण 5 5 25. आता 6 केव्हा येते बघा, एकक स्थानी 4 आणि 6 असल्यावर बघा दिलेल्या संख्येचा जिचा वर्ग करायचा आहे एकक स्थानी 4, कारण 4चा वर्ग 16 आहे, 6चा वर्ग 36 आहे. म्हणजे जी संख्या असेल किती अंकी असू दे जी वर्ग करायची आहे तिचे एकक स्थानी 4 असेल किंवा 6 असेल तर त्या वर्गसंख्येच्या एकक स्थानी 6 असणार आहे. आणि शेवटी एकक स्थानी 3 किंवा 7 असेल तर वर्गसंख्येच्या एकक स्थानी 9 येणार आहे. हे एक महत्त्वाचा मुद्दा विद्यार्थ्यांनी लक्षातच ठेवायचा आहे की वर्गसंख्येच्या एकक स्थानी 1 4 5 6 9 यापैकी एखादा अंक येऊ शकतो, जशी आपली पूर्ण संख्या असेल त्याप्रमाणे. पूर्ण वर्गाच्या संख्येच्या एकक स्थानी जर 0 असेल एकक स्थानी तर हे 0 जे आहेत वर्ग केल्यावर संख्येच्या एकक स्थानी 0 असेल तर वर्ग केल्यावर 0 समसंख्येमध्ये येतात. उदाहरणार्थ बघा या ठिकाणी दिलं आहे मी उदाहरण, 30चा वर्ग आहे तर 3चा वर्ग करायचा फार सोप्पाने, जे 0 आहेत ते डबल करायचे. आता समजा तर मला 400चा वर्ग लिहायचा आहे तर मी काय करणार, 40चा वर्ग 4चा वर्ग 4 चौक 16 आणि 0 किती आहेत ते डबल करायचे, 2 आहेत ना, 1 2 3 4. हा झाला 400चा वर्ग. त्यामुळे जेवढे 0 असतील तेवढे डबल करायचे असतात आणि त्यामुळे 0 समसंख्येमध्ये येतात पूर्ण वर्गाच्या संख्येच्या एकक स्थानी आणि दशक स्थानी. दशांश संख्या असेल तर काय करायचं, तर तिचा वर्ग करायचा आणि दिलेल्या दशांशांना कुठे आहे बघायचं, डावीकडे जेवढ्या स्थानावर आहे वर्ग केल्यावर त्याच्या दुप्पट स्थानावर उजवीकडून डावीकडे दशांशचिन्ह द्यायचं. उदाहरणार्थ हे बघा उदाहरण दिलं आहे मी 1.5चा वर्ग. दशांशांना किती घरानंतर आहे, 1 घरानंतर आहे ना डावीकडून, म्हणजे उजवीकडे एकच संख्या आहे. मग एकच संख्येनं त्याच्या डबल दुप्पट स्थानं मागे सोडायची, उजवीकडून मोजत जायची 1 2 आणि दशांशचिन्ह द्यायचं आहे. हे दशांशचिन्ह असलेल्या संख्येच्या बाबतीत झालं. पुढे अजून काही आपण जाणून घेऊया. संख्येच्या वर्ग करण्याच्या पद्धती. एकक स्थानी 5 असलेल्या संख्येचा वर्ग कसा करायचा असतो. उदाहरणार्थ 35 दिला आहे मी तुम्हाला संख्या, तर 35चा वर्ग कसा करायचा. काही म्हणजे सगळ्याच तुम्हाला वर्ग पाठ झाले 30पर्यंत वर्ग 8वीच्या मुलांना पाठ पाहिजेतच, पण त्यापेक्षा जर मोठ्या संख्या असतील आणि काही शॉर्टकट्स तुम्हाला जर माहीत असतील तर आपल्याला वर्ग शोधणं सोपं जाईल. तर 35चा वर्ग कसा करायचा. एकक स्थानी जेव्हा 5 असतो तर प्रथम त्या 5चा वर्ग करून तो एकक आणि दशक स्थानी लिहायचा. 5चा वर्ग कुठे लिहायचा, एकक आणि दशक स्थानी लिहायचा. नंतर जी आधीची संख्या जी आहे दशक स्थानची संख्या ती आणि अनुक्रमाने तिच्या पुढची येणारी संख्या म्हणजे 1 ते 10 मध्ये आपण 1 2 3 4 5 6 7 8 9 10 म्हणतो ना, तर ती संख्याने क्रमाने तिच्या पुढची येणारी संख्या 3च्या पुढे 4 येतात तर त्या दोघांचा गुणाकार 3 गुणिले 4 3 चौक 12 तो 25च्या आधी लिहायचा, म्हणजे शतकाने हजार स्थानी लिहायचं. त्याच्या प्रकारे आपल्याला 35चा वर्ग किती मिळाला 1225. आपण अजून एखाद्या संख्येचा वर्ग समजा आपण 65चा वर्ग, ह्या पद्धतीने किती मोठ्या संख्येचा एकक स्थानी 5 असलेल्या संख्येचा तुम्ही वर्ग लिहू शकता. आता 5चा वर्ग लिहायचा 25 एकक आणि दशक स्थानी आणि ते 6 आहे ना, मग क्रमशः येणारी 6च्या पुढची संख्या कोणती 7, मग 6 7 42. त्यामुळे 65चा वर्ग झाला 4225. हा झाला एकक स्थानी 5 असलेल्या संख्येचा वर्ग. आता एकक स्थानी 1 असलेल्या संख्येचा वर्ग, थोडंसं लिखाण खाली आलं. एकक स्थानी 1 असलेल्या संख्येचा वर्ग कसा करायचा. उदाहरणार्थ 31चा वर्ग करायचा, त्यासाठी सुद्धा नियम आहे. एकक स्थानी 1 असेल तर प्रथम वर्गसंख्येच्या एकक स्थानी 1 लिहायचा प्रथम. नंतर काय करायचं, तो आधीचा जो अंक आहे दशक स्थानी त्याची दुप्पट करायची. त्याची प्रथम काय करायची दुप्पट, म्हणजे 3 गुणिले 2 आणि ती लिहायची दशक स्थानी. आणि नंतर मग त्याच ज्याची दुप्पट केली तिचाच वर्ग करायचा, म्हणजे 3चा वर्ग 9. त्यामुळे 31चा वर्ग किती आला बघा, किती आला 961. आता हे दुप्पट करताना समजा आता इथे 3 2 6च आहे, त्यामुळे ठीक आहे. समजा एखाद्या संख्या असेल म्हणजे जास्त मोठा आला
आपण समजा आपण 61 घेऊया, संख्याच घेऊया आपण. 61चा मला वर्ग करायचा आहे. एकक स्थानी 1 लिहायचा. आता 6ची दुप्पट करायची आहे. त्यामुळे काय येणार, 6 दुने 12 ना. मग 12 आपण बघा बेरजा करताना कसं आपण एकक लिहितो आणि हातचा घेतो. त्यामुळे 6 दुने 12चे 2 लिहायचे आणि एक हातचा पकडायचा, मनात लक्षात ठेवायचं. आणि मग हा 6चा वर्ग करणार ना आपण. पहिली स्टेप काय, 1 लिहायची. दुसरी स्टेप दुप्पट. नंतर तिसरी स्टेप वर्ग करायचा आहे. 6 आहे 36 आणि त्यामध्ये तो हातचा मिळवायचा 6 दुने 12चा. त्यामुळे 37. त्यामुळे 61चा वर्ग येणार 3721. ही पद्धत आहे एकक स्थानी 1 असलेल्या संख्येचा वर्ग काढण्याची. आता संख्येचा वर्ग करण्याची सूत्र पद्धत. सूत्र पद्धत काय आहे हे तुम्ही बघा बैजिक राशीमध्ये सूत्र शिकलात. ए अधिक बी द्विपदीचा वर्ग असला की काय करतात, पहिल्या पदाचा वर्ग अधिक 2 पदांच्या गुणाकार दुप्पट अधिक बी वर्ग. मग असं एखाद्या संख्येचा वर्ग विचारला तर तिने 38 दिले, तर 38 गुणिले 38 करायची गरज नाही. तर आपण या सूत्राच्या रूपाने मांडून सुद्धा आपण वर्ग करू शकतो. तर 38 म्हणजे काय, त्या 38ला 2 संख्यांच्या बेरजेच्या रूपात लिहायचं. 30 अधिक 8चा वर्ग. मग कसं करणार, सूत्राप्रमाणे 30चा वर्ग अधिक 2 गुणिले 2 पदांच्या गुणाकाराची दुप्पट. त्यामुळे 2 गुणिले 30 गुणिले 8 अधिक 8चा वर्ग. मग 30चा वर्ग किती येणार, 3चा वर्ग 9 आणि 0 डबल करायचे, त्यामुळे 900 येणार. त्यानंतर हा गुणाकार करूया आपण. 3 दुने 6 आणि 6 8 48 आणि 0 आणि 8चा वर्ग किती, 64. ह्या तिघांची बेरीज म्हणजे आपला आला 38चा वर्ग. बघा बेरीज किती येते, एककाची बेरीज 4 येते, दशकाची बेरीज 8 आणि 6 14 आणि 0 14 येते, 14चे 4, हातचा 1 आणि शतकाची बेरीज आता 9 आणि हातचा 1 10 आणि 4 14. म्हणजे किती आलं बघा, 38चा वर्ग आला आपल्याला 1444. ह्या बैजिक राशीतल्या ह्या सूत्राने काढला आपण. आता दुसरं पण सूत्र आहे ए वजा बीचा वर्ग. त्यामध्ये फक्त ए वर्ग वजा 2ab अधिक बी वर्ग म्हणजे मधलं चिन्ह वजा झालं. आता मी 30 संख्या घेतली 38. आता आपण ह्या पद्धतीने वर्ग करूया. आता मी काय करणार आहे, 38ला वजाच्या रूपात लिहिणार आहे. मग 2 संख्यांची वजाबाकी अशी सांगा, एक पूर्ण संख्या आली पाहिजे. तर 40 वजा 2 आहे बघा, ज्यांची वजाबाकी किती येते, 38 येते. आता आपण करूया बरं. 40चा वर्ग मी इथे जरा वरती लिहिते. 40चा वर्ग वजा 2 कंसात 40 गुणिले 2 बरोबर ना. 2 पदांच्या गुणाकाराची दुप्पट अधिक 2चा वर्ग. आता 40चा वर्ग किती, 4चा वर्ग 4 चोक 16 बरोबर आणि 0 डबल होणार. वजा 4 दुने 8 8 दुने 16 160 अधिक किती 2चा वर्ग 4. म्हणजे इथे 1600 आणि 4ची बेरीज करूया. 1604मधून मी 160 वजा करणार. करूया इथे आपण वजा. 1604 वजा 160. हातचे वगैरे चुकू नयेत म्हणून वजाबाकी उभी करणं योग्य. 10तून 6 गेले 4, 6तून 2 गेले 4. पहा बरं किती आलं उत्तर, 1444च आलं. मुद्दाम मी वरचीच संख्या घेतली की जेणेकरून आपल्याला उत्तर समान येतं की नाही दोन्ही पद्धतीने हे पडताळता आलं. तर ह्या वर्ग करण्याच्या काही पद्धती आहेत. आता वर्गमूळ. वर्गमूळ म्हणजे काय, दिलेली संख्या ही ज्या संख्येचा वर्ग आहे त्या संख्येला दिलेल्या संख्येचे वर्गमूळ असे म्हणतात. मग दिलेली संख्या कोणाचा वर्ग आहे त्याला वर्गमूळ म्हणायचं. उदाहरणार्थ 49 7 गुणिले 7 म्हणजे 7चा वर्ग ना, म्हणून 49चे वर्गमूळ. 49 कोणाचा वर्ग आहे, 7चा वर्ग. तर मी 49चे वर्गमूळ 7 हे लिहितात कसं, वर्गमुळात 49 असं करणे चिन्ह, याला करणे चिन्ह म्हणतात. हे चिन्ह लिहायचं संख्येच्या डोक्यावर आणि वर्गमूळ येणार उत्तर. आता कसं काढायचं वर्गमूळ, कोणती पूर्ण वर्ग संख्या असेल जशा आता आपण पाहिल्या, वर्गमूळ काढताना ती संख्या इथे काढताना इथे चुकून त आले ती पाहिजे. ती संख्या 2 समान अवयवाच्या गुणाकारात रूपावी लिहावी. म्हणजे काय, उदाहरण 64 मला वर्गमूळ काढायचे तर 64 असे अवयव पाडायचे की दोन्ही अवयव समान पाहिजे बरोबर ना. आता कोणाचा वर्ग, 8चा वर्ग आहे ना, मग 8 8 64 लिहायचं बरोबर. मग तुम्ही म्हणाल मी 16 चोक 64 लिहिलं तरी पण चालेल, कळलं ना, परंतु तिथे वर्गमूळ अवयव पडले पाहिजेत ना. त्यामुळे
64चा वर्गमूळ 8 64 म्हणजे 64 वर्गमूळ किती आलं बघा, 2 समान अवयव केल्यामुळे वर्गमूळ आलं 8. समजलं तुम्हाला? त्यामुळे तुम्ही असे अवयव लिहायचे आहेत की त्यांचं वर्गमूळ पडलं पाहिजे. त्यामुळे समान अवयवांच्या गुणाकाराच्या रूपात लिहायचे आणि ते समान अवयव म्हणजेच त्याचं वर्गमूळ असतं. पूर्ण वर्ग संख्येच्या शेवटच्या स्थानी, आता मगाशी आपण बघितलं बघा, 5 एकक स्थानी 5 असलेल्या संख्येच्या वर्गात 25 येतो. मग त्या वर्ग संख्येच्या एकक स्थानी 25 असला तर ती संख्या काय असणार आहे, तिच्या वर्गमूळामध्ये 5 असणार आहे, बरोबर ना. आता बघा उदाहरण तुम्हाला दिलं आहे मी, 4225 आहे, तिचं मला वर्गमूळ काढायचं आहे. आता इथे 25 आहे, मगाशीच तुम्हाला मी एक तक्ता दिला होता की एकक स्थानी 5 असलं की वर्ग केल्यावर 25 येतो. मग इथे 25 आहे म्हणजे वर्गमुळात 5 येणार आहे, बरोबर ना. त्यामुळे ह्या 25 वरून आपल्याला एकक स्थानी 5 मिळाला. आता ही संख्या आपण कशी काढली होती 8वा बरोबर वर्ग करताना, जी संख्या जी आपल्याला दिलेली आहे ती संख्या आणि तिच्या पुढचा अंक यांचा गुणाकार केलेला ना. मग आपण 42साठी 42 असे अवयव पाडायचे की लागोपाठ येणारे 2 अंक पाहिजेत की त्यांचा गुणाकार 42. तुम्ही म्हणाल 14 त्रिक 42 पण आहे ना, 14 14 28 14 त्रिक 42, पण 14 त्रिक 42 म्हणजे 14 आणि 3 लागोपाठ येणारे नाही आहेत, बरोबर ना. मग लागोपाठ येणारे 2 अंक पाहिजेत की ज्यांचा गुणाकार 42. तर 6 7 42 बघा, मग 6 7 42मध्ये त्यातला लहान अंक घ्यायचा. तर लहान अंक घेतला 6 आलं, त्यामुळे 4225 हा 65चा वर्ग आहे, म्हणजे वर्गमूळ 65. किंवा असंही करता येतं की 42च्या जवळ असलेले 2 वर्ग संख्या कोणत्या आहेत. तर 42च्या जवळ असलेल्या 2 वर्गसंख्या कोणत्या आहेत बघूया. 42च्या जवळ असलेल्या तर वर्गसंख्या 6चा वर्ग आहे ना, 6 6 36 आणि 7 7 49. मग जवळ कोण आहे बघा, 42 जवळ 36 जवळ आहे की 49 जवळ आहे. 6 6 36, 6 36 आणि 6 42, इथे 6चा फरक आहे आणि हा 7चा फरक आहे. मग जो कमी फरक आहे त्या संख्येचा वर्गमूळ लिहायचा. 42ला 36 जवळ आहे त्यामुळे 6 येणार इकडे, कळलं का. सोपी पद्धत ही आहे की 2 क्रमाने येणाऱ्या संख्यांचा गुणाकार शोधायचा, त्यातली खालची जी संख्या आहे ती लिहायची आहे. समजलं तुम्हाला. एकक स्थानी 25 असेल तर कसं काढायचं वर्गमूळ. दशांश अपूर्णांक संख्या असेल तर वर्गमूळ काढताना काय करायचं, चिन्ह निम्मी होणार, दशांश चिन्ह म्हणजे आपण मगाशी दुप्पट म्हटलं की नाही. आता उदाहरण 64 आहे, 64 दशांश चिन्हाच्या पलीकडे 4 अंक आहेत उजवीकडे. मग वर्गमूळ घेतल्यावर 64 वर्गमूळ 8, मग दशांश चिन्ह कुठे निम्मी घरं म्हणजे 2 घरं मागे टाकून, म्हणून 0.08 आलेलं आहे. वर्गमुळात आपण अजून जाणून घेऊया संख्येचे वर्गमूळ काढण्याच्या पद्धती. उभी मांडणी आणि आडवी मांडणी ही अवयव पद्धत आहे. उभी मांडणी 441 मला वर्गमूळ काढायचं आहे. मी काय करणार आहे, उभ्या मांडणीमध्ये आधी अवयव पाडणार आहे. हा 441 आहे तर कितीने भाग लागतो, एकक स्थानी 1 आहे म्हणजे 2ने लागणार नाही. तर 4 ने 4 8 आणि 1 9 म्हणजे 3 ने भाग लागतो. अंकांची बेरीज बघा, मग किती 3 1 3 4 1 राहिला 14 3 चौक 12 13 14 3 7 21, ठीक आहे. 7 4 11 आणि 1 12, पुन्हा 3 ने भाग लागतो. 3 चौक 12 13 14 2 3 9 27, मग 7 7 7 49, पूर्ण शेवटपर्यंत भाग लावायचं, ठीक आहे. आता काय करायचं, मगाशी सांगितलं वर्गमूळ काढताना समान अवयव घ्यायचे. त्यामुळे आपल्याला अवयव काय आले बघा, 3 गुणिले 3 गुणिले 7 गुणिले 7 आहेत ना जोड्या. त्यामुळे 3 आणि 7ची एक जोडी 21, दुसऱ्या 3 आणि 7ची एक जोडी 21, मग 441 बरोबर 21 गुणिले 21 आलं, म्हणजे 441चं वर्गमूळ काय 21. म्हणजे 2 समान अवयवांच्या रूपात गुणाकार लिहायचा आहे. ही झाली उभी मांडणी. पुन्हा आडव्या मांडणीमध्ये काय करायचं आहे, तसंच आडव्या मांडणीमध्ये सुद्धा अवयव पाडायचे आहेत. 441 संख्या घेऊया आपण. 441 हेच अवयव जे उभे लिहिले आहेत ते आडवे लिहायचे, 3ने भाग लागतो. आपण इथे आपल्याला इथे उत्तर लिहायचं आहे 441. 3 2ने भाग लागत नाही, 3ने भाग लागतो. 3 1 3 3 चौक 12 3 7 21. आडव्या मांडणीमध्ये माहिती आहे ना तुम्हाला, पहिला अवयव तसाच लिहायचा, पुन्हा दुसरा अवयव लिहायचा. 3 चौक 12
3 9 27. नंतर ते अवयव तसेच ठेवायचे आणि 49 अवयव पाडले आपण, 7 7 49. आता आपल्याला समान अवयव पाहिजे, त्यामुळे अवयव पाहिजे असल्यामुळे 3 आणि 7चा गुणाकार 21, दुसरे 3 आणि 7चा गुणाकार 21. बघा 441 बरोबर 21 गुणिले 21 आलं, त्यामुळे 441चं वर्गमूळ आलेलं आहे 21. ह्या 2 पद्धती झाल्या. अजून आपण काही जाणून घेऊया. आता हे झालं म्हणजे का तुम्हाला अवयव पाडण्याच्या पद्धतीने, पण तुम्हाला बऱ्याच मोठ्या मोठ्या संख्या असतील तर त्यांची वर्गमूळ कशी काढायची, हे जे कोष्टक आहे ते कोष्टकाच्या साहाय्याने अंदाजे वर्गमूळ आपल्याला पटकन काढता येतं. म्हणजे काही संख्यांचे कसं काढायचं त्यासाठी कोष्टकं बघूया. हे दोन्ही 10चा वर्ग 100, 20चा 400 वगैरे हे कोष्टक तर तुम्हाला कळलंच असणार. 6चा वर्ग करायचा, 60चा वर्ग मला करायचा आहे, 6 आहे 36 आणि पुढे 2 शून्य डबल. ठीक आहे. आता हा वर्ग 10चा वर्ग आणि हा वर्ग आहे बरोबर, हा वर्ग आहे आणि त्याचं वर्गमूळ काय येणार, 100चं वर्गमूळ 10, हे वर्गमूळ आहेत वरची बरोबर. मग वर्गमूळाच्या एकक स्थानी कुठला अंक, मगाशीच मी सांगितलं बघा, जेव्हा वर्गसंख्येच्या एकक स्थानी कोणता अंक असतो आणि वर्गमूळाच्या एकक स्थानी कोणता अंक असतो. जर दिलेली संख्याच्या एकक स्थानी मगाशीच मी सांगितलं 2 असेल तर वर्गाच्या एकक स्थानी 4 असणार आहे, किंवा 8 असेल तरीसुद्धा 4 असणार आहे. 2चा वर्ग 4, 8 8 64. म्हणजे वर्गमूळ जे आहे तिच्या एकक स्थानी 2 किंवा 8 असेल तो वर्गसंख्येच्या एकक स्थानी 4 असतो. 3 किंवा 7 असेल तर वर्गसंख्येच्या एकक स्थानी 9 असणार, कारण बघा ना 3 त्रिक 9 आणि 7 7 49 म्हणजे 9 येणार. 4 किंवा 6 असेल तर वर्गसंख्येच्या एकक स्थानी 6 असणार. 1 किंवा 9 असेल तर वर्गसंख्येच्या एकक स्थानी 1 असणार. 0 असेल तर 0 आणि 5 असेल तर 5. तर यावरून आपण काय करू शकतो, एखाद्या मोठ्या संख्येचं वर्गमूळ काढू शकतो. आता संख्या बघा काय दिली आहे मी तुम्हाला, 6561. तुम्ही प्रथम काय शोधणार आहे, 6000 कुठल्या दोघांच्या दरम्यान येते, कोणत्या 2 पूर्ण वर्गांच्या दरम्यान येते हे कोष्टक बघायचं. 80चा वर्ग 6400 आहे आणि 90चा वर्ग 8100. म्हणजे 80 आणि 90 लक्षात आलं तुमच्या. ह्या संख्येचं वर्गमूळ 80 व 90च्या मध्ये असणार आहे बरोबर. आता मग 80 आणि 90च्या मध्ये तर भरपूर संख्या आहेत, 81 82 83 84 85 86 87 88 89. मग कोणाचं असणार आहे मग एवढ्यापैकी, तर एकक स्थानी काय बघायचं, आपला वर्ग जो दिला आहे ना एकक स्थानी 1 आहे. मी काय सांगितलं इथे बघा, वर्गमूळाच्या एकक स्थानी म्हणजे आपल्याला जे वर्गमूळ काढायचं आहे ना त्याच्या एकक स्थानी 1 आणि 9 असेल तर वर्गाच्या एकक स्थानी 1 असणार. मग ज्या अर्थी ते 1 आहे त्या अर्थी 80 ते 90 मधल्या कुठल्या 2 संख्या असणार, एकक स्थानी 1 असलेली जे 81 किंवा एकक स्थानी 9 असलेली बरोबर ना. म्हणजे एकक स्थानी 9 असलेली कोणती, 89. मग ह्या 2 संख्यांपैकी असणार आहे. हां, मग आता 81 येणार की मग 89 येणार. मग आता काय शोधायचं आपण, आता हा दिलेला वर्ग कोणाच्या जवळ आहे तो बघायचा. 80च्या जवळ आहे की 90च्या जवळ आहे. आता 80चा वर्ग किती आहे मी आता लिहिते हां इथे. 80चा वर्ग आहे 6400 आणि 90चा वर्ग आहे 8100. मग बघा बरं हा वर्ग कोणाच्या जवळ आहे, 6561. 6400च्या जवळ आहे की 8100च्या जवळ आहे. लहान मोठा अंक आपण नाही का शिकलो छोट्या वर्गांमध्ये. बघा 6561 6400च्या जवळ आहे, 90 पासून पुष्कळ लांब आहे. हा दिलेला आपल्याला दिलेला वर्ग, हा आपल्याला दिलेला वर्ग या 90च्या वर्गापासून पुष्कळ लांब आहे. मग आपला हा वर्ग कुठल्या संख्येचा वर्ग आहे, 80च्या जवळची कुठली 81. कळलं कसं काढायचं ह्या पद्धतीने. म्हणून 6561चं वर्गमूळ 81. म्हणजे ह्या पद्धतीने आपण वर्गमूळ काढू शकतो. थोडंसं जरा ट्रिक वापरायची, ट्रिक म्हणण्यापेक्षा हे लक्षात ठेवायचं आहे बाळांनो, तुम्हाला आपोआप ह्या पद्धतीने वर्गमूळ काढता येईल. आता आपण ह्यावर आधारित काही प्रश्न पाहूया. तुम्हाला पहिला प्रश्न दिला आहे मी, 67चा वर्ग किती. तुम्ही म्हणाल आम्ही करू वर्ग, ठीक आहे तर आपण करू शकतो ना. 67 गुणिले 67, ज्याला
ऐन वेळेला परीक्षेला जर नियम आठवला नाही तर काय करू शकता तुम्ही सरळ 67 गुणिले 67 करायचं आहे. पण जर आठवलं तर आपण करू शकतो ना बाळांनो. ए अधिक बी मी सांगितलं बघा सूत्र पद्धत. ए अधिक बी कंसाचा वर्ग, त्या पद्धतीने मी 67चा वर्ग करणार आहे, जे मला सोपं वाटतंय ना. मग 67 म्हणजे 60 अधिक 7 म्हणजे काय करायचं आहे 60चा वर्ग अधिक 2 गुणिले 60 गुणिले 7, कारण सूत्रामध्ये 2 गुणिले ए बी असतं नाही का, दोन पदांच्या गुणाकाराची दुप्पट, अधिक 7चा वर्ग. मग 60चा वर्ग किती 6 6 36 आणि 2 0 अधिक 6 दुने 12 आणि 12 7 किती 12 7 किती बघा बरं 12 7 84 बरोबर ना. 6 दुने 12 12 7 84 आणि वर 0 अधिक 7 7 49 बरोबर. आता यांची आपण बेरीज करणार आहोत आणि ते आपलं उत्तर आहे. सांगा बरं कोणतं उत्तर असणार. तुम्ही बेरीज करा, तुम्हाला मी वेळ देत आहे आत्ता. वेळ संपलेली आहे. बेरीज केलीत बाळांनो तुम्ही. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 4489. बघा आता बेरीज करूया आपण. मी तुम्हाला बेरीज करायला ठेवली होती. करूया बेरीज आपण. एकक स्थानचा अंक 9, दशक स्थानचा किती आहे बघा 4 आणि 4 8, शतक स्थानी 8 आणि 6 14चे 4, हातचा 1 आणि हजार स्थानचा 3 आणि हातचा 1 4. कळलं तुम्हाला. अशा प्रकारे करायचं आहे. नाही सूत्र आठवलं तर 67 गुणिले 67 गुणाकार करायचा, पण उत्तर चुकवायचं नाही. पाहूया दुसरा प्रश्न. 11.5चा वर्ग किती. पर्याय मी तुम्हाला इथे दिलेले आहेत. 11.5चा वर्ग करायचा आहे बघा बरं. आठवा काय करायचं, कसं वर्ग करायचे. एकक स्थानी 5 असलेल्या संख्येचा वर्ग कसा करायचा. तुम्ही विचार करा, वर्ग करा. तोपर्यंत मी तुम्हाला वेळ देते. वेळ संपलेली आहे. उत्तर कोणतं असेल करूया आपण इकडे. मी आधी उत्तर तुम्हाला देत नाही. 11.5चा वर्ग आहे. आधी म्हणजे तुम्हाला मी सांगितलं दशांश चिन्ह नाही आहे, समजून गुणाकार करा, वर्ग करायचा. वर्ग गुणाकार दशांश चिन्हामध्ये असं नियम लक्षात ठेवा नेहमी. दशांश चिन्ह नाही असं समजूनच जी कोणती क्रिया करत असाल ती करा आणि मग दशांश चिन्ह द्यायचं. तर 5 आहे म्हणून 5चा वर्ग केला 25. मग काय सांगितलं मी, आधीची जी संख्या आहे ती आणि तिच्या पुढची क्रमाने येणारी संख्या यांचा गुणाकार करायचा असतो. मग 11 दुने 2202, हातचे 2, 11 एके 11 आणि हातचे 2 12 13, 132 आलेला आहे. म्हणजे इथे 132 येणार. आणि दशांश चिन्ह काय सांगितलं मी, वर्ग करताना डबल घरं म्हणजे दुप्पट घरं मागे ठेवायची उजवीकडे आणि दशांश चिन्ह द्यायचं. बघा बरं उत्तर आपल्याला काय आलं. पर्याय कोणता आहे, पर्याय क्रमांक 2. पाहूया पुढचा प्रश्न. पुढीलपैकी पूर्ण वर्ग संख्या कोणती आहे. पूर्ण वर्ग संख्या कोणती आहे. आता इथे तुम्ही म्हणाला अरे तर कसं शोधायचं, मी वर्गमूळ काढावं लागेल. काही गरज नाही. तुम्हाला मी नियम सांगितलेले आहेत, त्या नियमाप्रमाणे आपण जायचं आहे. काय सांगितले मी, कोणत्याही वर्गसंख्येचे एकक स्थानी मूळ संख्या जी आहे जिचा वर्ग करायचे तिच्या एकक स्थानी कोणते अंक असतात आणि दशक स्थानी कोणते अंक असतात हे मगाशी मी तुम्हाला सांगितलेलं आहे. एकक स्थानी दिलेली संख्या 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 0 हेच अंक असतात. मग त्यातला कुठलाही अंक असेल तर वर्गसंख्येच्या एकक स्थानी नेहमी 0 1 4 5 6 9 यापैकीच अंक येणार. सुरुवातीलाच मी सांगितलं आठवा. मग वर्गसंख्येच्या एकक स्थानी 7 कधी नसतो, त्यामुळे ही संख्या नाही. नंतर मी काय सांगितलं, एकक स्थानी 5 असेल पण कसा असेल, 0 5 नाही 25 पाहिजे बरोबर ना, त्यामुळे ही पण संख्या नाही. 0 असली कसे असणार, डबल असणार. दिलेल्या मूळ संख्येमध्ये जेवढे 0 त्याच्या डबल. दिलेल्या संख्येवर 1 0 असेल तर वर्ग केल्यावर 2 होणार. 2 असतील तर वर्ग केल्यावर 4 0 होणार.
इथे 3 दिलेत म्हणजे ही पण नाही, मग कुठली संख्या उरली बघा शेवटची. त्यामुळे ह्या उत्तराचा पर्याय आहे कोणता तुम्ही सांगा आता. तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. तुमची वेळ संपलेली आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक पर्याय क्रमांक 4. अशा प्रकारे जेव्हा दिलेली संख्या पूर्ण वर्गसंख्या दिलेत आणि शोधायला सांगितलं तर अशा पर्यायामधूनच आपण कट पद्धत वापरायची आहे, पण त्यासाठी तुम्हाला नीट नियम माहीत पाहिजेत. आता इथे बघा चौकटी कंसात दिले आहे 4 गुणिले 6 गुणिले 8 गुणिले 10. सर्व समसंख्या दिल्या क्रमवार नैसर्गिक समसंख्या अधिक 16 चे वर्गमूळ पुढीलपैकी कोणते. चे पाहिजे ते चुकून मात्रा राहून गेले. आणि इथे कोणतं वर्गमूळ मग तुम्ही काय करणार हे पूर्ण गुणाकार करणार बरोबर ना. गुणाकार करणार मग त्यात 16 मिळवणार बरोबर आहे. पण थोडासा नियम जर माहीत असेल तर आपलं उत्तर पटकन येईल. इथे नियम असा आहे की 4 क्रमवार नैसर्गिक समसंख्या असू देत किंवा विषम संख्या असू देत त्यांच्या गुणाकारामध्ये इथे गुणाकारच दिला आहे की नाही. गुणाकारात 16 मिळवले तर पूर्ण वर्ग संख्या मिळते. ठीक आहे. मग आता इथे कोणती मग पूर्ण वर्ग संख्या असेल तर वर्गमूळ काढताना काय करायचं आहे अंत्यपद जे आहेत त्यांचा गुणाकार करायचा आणि त्यात 4 मिळवायचे. का 16 दिलेत ना इथे मग 16चा वर्गमूळ 4 म्हणून 4 मिळवायचे. तर हा नियमच आहे हा. आणि त्यामुळे इथे बघा आपली अंत्यपदं काय आहेत. अंत्यपदं आहेत 4 आणि 10 ना. त्यामुळे त्यांचा गुणाकार करायचा. गुणाकारांना 4 10 40 आणि त्यात 4 मिळवायचे. मग किती आलं 44 आलं. त्यामुळे इथे ही जी पदावली दिली आहे त्या पदावलीचं वर्गमूळ काय येणार आहे. कळला तुम्हाला पर्याय. वेळ संपलेली आहे. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे. पुढील पदावली सरळ रूप दिल्यास उत्तर काय येईल. आपलं उत्तर काढायचं आहे. इथे दिलेले आहेत. आता आपण हे सोडवूया. बघा काय दिलेलं आहे. तुम्हाला माहिती आहे पदावली आपण कशी सोडवतो. त्या नियमाप्रमाणे आपण पदावली सोडवूया प्रथम. आता ह्या पदावलीमध्ये आधी वर्गमूळ चिन्ह नाही आहे असं समजून आपण कंस सोडवूया. आधी कंसामध्ये काय बघा 8/15 अधिक 15/8 आहे. तिरकस गुणाकार करायचा आहे छेद समान करण्यासाठी नाही का. त्यामुळे 8 गुणिले 8 8 गुणिले 8 अधिक 15 गुणिले 15 भागिले छेदांचा गुणाकार 15 गुणिले 8 बरोबर ना. तर किती येणार मग या ठिकाणी 8 8 64 अधिक 15चा वर्ग 225 भागिले 15 8 20 असेल. तर बेरीज किती येते बघा इथे 4 आणि 5 9 6 7 8 आणि 2 289/120 हा एक भाग केला मी. आता इथे काय दिलं आहे 2 इथे मी खाली लिहिते. आता 289/120 ह्याला भागिले 5/6 करायचं आहे. तर तुम्हाला माहिती आहे अपूर्णांकाने भागता येत नाही मग त्याचा गुणाकार व्यस्त करावा लागतो आपल्याला. तर मी 289/120 गुणिले 6/5. तर 6ने इथे भाग जातो आहे बघा. इथे 6 2 12 0. इथे किती आलं मला 289 हे 20 आणि 5 गुणाकार 20/5 100. ठीक आहे. म्हणून मग आता ही पूर्ण जे मी सोडवले ही पदावली हे आणि हे वर्गमूळ चिन्हात आहे म्हणून वर्गमुळात लिहिणार मी आता 289/100 म्हणजे याचं वर्गमूळ. मग 289 हा कोणाचा वर्ग आहे 17चा वर्ग आहे बरोबर ना. 16चा वर्ग आणि त्यानंतर 17चा वर्ग आहे. त्यामुळे या ठिकाणी मी किती येणार 17 लिहिणार. 100चं वर्गमूळ 10 17/10 आलं. 17/10 17ला 10ने भागायचं म्हणजे 10 म्हणजे दशांश चिन्ह एक घर उजवीकडे टाकून दशांश चिन्ह द्यायचं आहे. म्हणजे किती आलं पहा उत्तर. सांगा पर्याय कोणता असणार. तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. वेळ संपली आहे. उत्तर आहे
पर्याय क्रमांक 2. हां, आता इथे बघा उदाहरण काय दिलेलं आहे. वर्गमुळात x वजा वर्गमुळात y आणि त्याचं पूर्ण वर्गमूळ आहे. याची किंमत x बरोबर 31 आणि y बरोबर 36 असताना किती येईल. तर आपण सोडवूया. हे वर्गमुळात x ची किंमत दिली आहे 31 वजा वर्गमुळात y जो दिला आहे तो 36 आहे. ठीक आहे. त्यामुळे वर्गमुळात 31 वजा 36 वर्गमूळ काढायचं. 6 आहे 36 बरोबर. त्यामुळे 31 मधनं 6 गेले तर किती येणार आहे उत्तर. 31 वजा 6. 31 वजा 6 किती. वजा करा बरं. 25 ने 6 31 ना. म्हणजे वर्गमुळात येणार 25. 25चं वर्गमूळ किती 5. उत्तर कोणतं सांगा बरं. तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. वेळ संपलेली आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. बघा आता गणित काय दिलं आहे. 3 गुणिले सॉरी आता जरा गडबड झाली. उत्तर आलेलं आहे आधीच आलं हरकत नाही तरी आपण सोडवूया. 3 गुणिले 3 आहे. हे गुणिले चिन्ह आहे. गुणिले चिन्ह आहे. हेही गुणिले चिन्ह आहे. आणि पुढे वर्गमुळात 9 बरोबर किती. उत्तर इथे तुम्हाला दिसतं आहे. थोडीशी इथे गडबड झालेली आहे. आपण सोडवूया. काय दिले बघा या ठिकाणी आपल्याला वर्गमुळात दिलेलं आहे. पुढे 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 वर्गमूळ चिन्ह वाढत गेलं आहे बरोबर ना. तर आपण सोडवूया. पहिलं काय बघा वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 9 आहे ना. त्यामुळे 9चं वर्गमूळ मी आधी लिहिते. 9चं वर्गमूळ किती 3 बरोबर. आता 9चं वर्गमूळ 3 झाल्यानंतर इथे किती राहणार. अजून किती शिल्लक राहिले 3 बघा 3 शिल्लक राहिले. गुणिले हा जो 9चं वर्गमूळ काढल्यानंतर ह्या 3ला गुणलं जाणार. म्हणजे परत 3 त्रिक 9 म्हणजे त्याचं वर्गमूळ इथे आपण 9 लिहूया गुणाकार. त्याचं वर्गमूळ पुन्हा 3 येणार. ठीक आहे. मग आता इथे काय येणार 3 गुणिले हां इथे वर्गमूळ चिन्ह आहे. गुणिले वर्गमुळात हा 3 ऑलरेडी आहे आणि ह्या 9चं वर्गमूळ 3. परत इथे 9 आलं है ना. परत इथे 9 आल्यामुळे हा 3 गुणिले परत ह्या वर्गमूळ चिन्हामध्ये 9. ह्या वर्गमूळ चिन्हामध्ये 9 आला. त्याचं वर्गमूळ 3 गुणिले पुन्हा 3. 3 गुणिले 3चं वर्गमूळ म्हणजे 9चं वर्गमूळ म्हणजे उत्तर किती 3. कळलं ना. म्हणजे पूर्ण सोडवणं हे महत्त्वाचं आहे. उत्तर तुम्हाला 3 येतच आहे या ठिकाणी दिसत आहे. एका वर्गात जितकी मुले आहेत त्याच्या 1/4 इतकी रक्कम प्रत्येकाला द्यावी लागते. दरमहा एकूण फी 324 रुपये असल्यास त्या वर्गात किती मुले आहेत. मग असा लेखी प्रश्नसुद्धा वर्ग प्रकारच्या गणितावर आधारित असतात. इथे पर्याय दिले आहेत तुम्हाला मी 16, 18, 24 आणि 36. आता काय म्हटलं आहे एका वर्गात जितकी मुलं आहेत. आता किती मुलं आहेत आपल्याला माहीत नाही. मग आपण समजा वर्गातली मुलं काय म्हणू. वर्गातील मुले मुले x मानू. ठीक आहे. मग काय म्हटलं आहे जितकी मुलं आहेत त्याच्या 1/4 पट इतकी रक्कम प्रत्येकाला द्यावी लागते. म्हणजे प्रत्येकाची रक्कम किती येणार प्रत्येकाला द्यावी लागणारी रक्कम किंवा आपण फी म्हणू एक्सच्या 1/4 पट है ना. जेवढी मुलं आहेत त्याच्या 1/4 पट रक्कम प्रत्येक मुलाला द्यावी लागते. म्हणजे x एके x/4 आलं. आणि एकूण फी कशी काढणार. आता वर्गात जेवढी मुलं आहेत त्यांनी प्रत्येकाने किती दिली त्यांचा गुणाकार करतात ना. त्यामुळे एकूण फी काय येणार आहे. एकूण फी बरोबर काय करावं लागणार गुणाकार करावं लागणार ना आपल्याला. x गुणिले 1/4 म्हणजे x वर्ग भागिले 4 बरोबर किती आहे एकूण फी दिलेली आहे आपल्याला त्या मुलांची किती 324 बरोबर ना.
आता आपण x वर्ग भागिले 4 आहे, उदाहरणं सोडवतात बघा, समीकरण तुम्हाला माहीत आहे. मग भागिले 4 जो आहे त्याची बाजू बदल करायला पाहिजे. त्यांचे 324 गुणिले 4 येणार, याची मी इथे बाजू बदलले. ठीक आहे, तर मी हा इथे लिहायची गरज नाही. आता हा गुणाकार करूया. 400 किंवा गुणाकार नाही केला तर झाले. 324 हा 18चा वर्ग आहे, बरोबर ना, आणि गुणले 4 हा 2चा वर्ग आहे. म्हणजे आपल्याला हे काय आलं, x वर्ग बरोबर 18चा वर्ग गुणिले 2चा वर्ग. म्हणून x काय येणार आहे, x बरोबर 18 आणि 2 यांचा जो वर्ग आहे त्याचा वर्गमूळ, म्हणजे 18 गुणिले 2. मग 18 गुणिले 2 किती, 18 दुने 36. मला प्रश्न विचारला आहे की वर्गात किती मुले आहेत. पर्याय तुम्हाला कळला आहे ना, सांगा बरं. तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. वेळ संपलेली आहे. उत्तराचा पर्याय आहे पर्याय क्रमांक 4. पाहूया पुढचा प्रश्न. पुन्हा लेखी गणित दिले मी. 7वीमध्ये जितके विद्यार्थी होते तितकेच रुपये प्रत्येक विद्यार्थ्याने वर्गणी म्हणून दिले. मग अशासारखंच आहे बघा, जितकी मुले त्याच्या 104 पट असं. इथे मला जितकी मुलं तितकेच रुपये प्रत्येकाने दिले, आणि त्यामध्ये वर्ग शिक्षकाने आपले 91 रुपये घातले आणि अंध कल्याण निधीसाठी रक्कम जमा करून मुख्याध्यापकांकडे जमा केले. किती रक्कम दिले बघा, 2116 एवढी रक्कम दिलेली आहे. तर प्रत्येक विद्यार्थ्याने किती रक्कम दिली किंवा किती वर्गणी दिली बघा. आता हे 2116 ही एवढी रक्कम त्याने मुख्याध्यापकांकडे जी दिली आहे ती शिक्षकांनी काय केलं, 91 रुपये त्यात घातलेत ना. म्हणून आपण प्रथम काय करूया, मुलाने दिलेली रक्कम काढण्यासाठी मुलांनी दिलेली, हे असं तुम्हाला लिहायचं वगैरे नाही आहे, इथे आपण सोडवतो आहे. तुम्ही रफ कामामध्ये एवढं सगळं लिहित बसायचं नाही, शॉर्टकट करायचं. दिलेली रक्कम काय येणार आहे, 2116 जे आहे ना त्यातून आपल्याला 91 वजा करावे लागणार आहेत, बरोबर ना. मग 6तून 1 गेला, 5 राहिले. त्यानंतर 11तून 9 गेले, 9 10 11 2 राहिले, बरोबर. त्यानंतर 11तून 1 गेला 0 आणि वर राहिले किती, 2, बरोबर ना. म्हणजे 2025 आले आपल्याला. आता 2025मधून काय करायचं आहे, जितके विद्यार्थी तितकेच रक्कम प्रत्येक मुलाने दिली. मग किती वर्गणी दिली प्रत्येक विद्यार्थ्याने, तर काय करायचं आहे, मुलाने दिलेली वर्गणी कशी काढणार आपण, जेवढी रक्कम तेवढेच रुपये, मुले गुणिले वर्गणी, बरोबर ना. जेवढी मुलांची संख्या तेवढी वर्गणी, म्हणजे दोन्ही आकडे समान. याचा अर्थ आपल्याला 2025 वर्गमूळ काढायचं आहे. तर एकक स्थानी 5 असणाऱ्या संख्येचं वर्गमूळ कसं काढायचं, 25 आहे म्हणजे एकक स्थानी 5 असणार, आणि 20चं मी काय सांगितलं, अशा दोन संख्यांचा गुणाकार करायचा. लागोपाठ असलेल्या आल्या पाहिजे, क्रमाने येणार आहे. 4 गुणिले 5 बघा, 4 5 20. म्हणजे ते जी छोटी संख्या आहे ती लिहायची. आलं उत्तर बघा आपलं. सांगा पर्याय. तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. वेळ संपलेली आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक पर्याय क्रमांक 2 आहे. इथे चुकून 1 वर आलेला आहे. पर्याय क्रमांक 2 येणार उत्तर आहे बघा. कारण आपण 20चे इथे वजाबाकी केली ना, शिक्षकाने दिली रक्कम वजा केली आपण. बघा आपण पुन्हा एकदा चेक करूया जरा. वजाबाकी आपली बरोबर आहे ना. 6तून 1 गेले 5, 11तून 9 गेले 9, 10 11 2 बरोबर हो. आणि 45च उत्तर आहे. चुकून इथे पर्याय क्रमांक 1ला गोल झालेला आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पाहूया शेवटचा प्रश्न. वर्गमुळा 0.09 अधिक 0.49 याची बेरीज किती. आता वर्गमूळ काढायचं आहे. 9चं वर्गमूळ किती, 0.09चं वर्गमूळ काढूया आधी. 9चं वर्गमूळ 3, आणि मग असे काय सांगितलं, दशांश चिन्ह वर्ग करताना डबल होतात, आणि वर्गमूळ काढताना निम्म्या स्थानावर दशांश चिन्ह द्यायचं. म्हणजे ते 2 स्थान आहेत ना, निम्म म्हणजे एका स्थानावर, तर मी 0.3 येणार. त्यानंतर 0.49चं वर्गमूळ, 49 म्हणजे
आधी 49चं वर्गमूळ काढायचं, 7 येणार आहे आणि 2 स्थानात म्हणजे निम्म्या स्थानावर म्हणजे एवढं. आता ह्या ज्या 2 संख्या आल्या आहेत त्यांची आपण करूया बेरीज. बेरीज सांगितलेली आहे ना आपल्याला. बेरीज किती आली बघा, 7 आणि 3 10, 0 हातचा 1, इथे 1 येणार. उत्तराचा पर्याय काय आहे सांगा तुम्ही. तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. वेळ संपलेली आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. तर अशा प्रकारे आपण आजच्या भागात वर्ग आणि वर्गमूळ यावर आधारित काही उदाहरणांचा अभ्यास केलेला आहे. अशीच उदाहरणं तुम्ही पुस्तकामधून पाहून तुम्ही सोडवायची आहेत. तर आजच्या भागात आपण इथेच थांबूया. थँक्यू. आज आपण या भागात इथेच थांबूया. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि BMC एज्युकेशन चॅनेलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉन प्रेस करा, ज्यामुळे नवीन व्हिडिओचे तुम्हाला नोटिफिकेशन्स मिळतील. मुलांनो, घरी राहा व सुरक्षित राहा. धन्यवाद.